हा ऋतिक. ऋतिक हे नाव तुझं ऋतिकचं डेब्यू व्हायच्या आधी ठेवलेलं की नंतर नंतर ठेवलं? म्हणजे त्यांना ऋतिक रोशन आवडला म्हणून त्यांनी ठेवलं. माझ्या बहिणीला आवडलं. हा, तुझ्या बहिणीने तुझं नाव ठेवलंय? हो, बहीण म्हणजे सख्खी बहीण? सख्खी बहीण. किती मोठी आहे तुझी बहीण? 3 वर्षांनी. अरे एक मिनिट, तुला कळतंय काय तू पण तीच आहेस का? नाही, 3 वर्षाच्या बहिणीने डिसाईड केलं की माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. एक मिनिट. हा, तुला कळतंय ऋतिक, तू ऋतिकच आहेस पण कोई मिल गया मधला. माँ मुझे कुछ नहीं दिखाई दे रहा माँ. अरे तुझी बहीण 3 वर्षांनी मोठी आहे, पण जेव्हा तू बॉर्न झालास तेव्हा ती 3 वर्षाचीच होती. हो, बरोबर. मग 3 वर्षाच्या मुलीने कसं डिसाईड केलं की भावाचं नाव काय ठेवायचंय? कारण मम्मीने तिला ऋतिक रोशनचे फोटोज दाखवलेले, हा. तर ती तेच घेऊन बसायची की हे हा. आणि तिच्या तोंडात स्वतःच नाव ऋतिकच असायचं. पहिलं शब्द तिचा ऋतिक निघाला. बाबांनंतर ऋतिक निघालं. पहिला बाबा मग दुसरे ऋतिक. हा, काय म्हणतो मग बाबा का नाही ठेवलं? खूप घाणेरडा जोक आलेला माझ्या मनात, पण सध्या कॉमेडीची परिस्थिती पाहता मला तो जोक गिळावा लागेल. तुम्ही इमॅजिन करा मी काय काय बोलू शकतो. हा ठीक आहे म्हणून ऋतिक ठेवलं त्यांनी तुझं नाव.